लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव आणि सिंधू पूजेला चाललेले असतात. राघव फोनवर बोलत पुढं चाललेला असतो, तेव्हा सिंधूला म्हणजेच कृष्णाला मागच्या मागे धरून तिला मधू म्हणते की तू या पूजेला जाणार आहेस का? तेव्हा कृष्णा तिला म्हणते, मला या पूजेला जावंच लागणार आहे, पण ते या राघवसाठी, लंबूसाठी नाही, तर ते म्हणजे राजश्री मदरसाठी. आपण सगळं करतोय ना, ते राजश्री मदरसाठी करतोय. तेव्हा मधू तिला म्हणते, "पण हा लंबू तुझा कोण लागत नाही ना?" तेव्हा ती म्हणते, "हो, आपल्याला याच्याविषयी काहीसुद्धा वाटत नाही. पण आपल्याला राजश्री मदरच्या तब्येतीची काळजी आहे ना, आपण त्यामुळेच तिकडं चाललेलो आहे." इकडे ऋतुजा आणि राजश्री वडाच्या झाडाजवळ जाऊन थांबलेले आहेत. त्यांना आता वाटतंय, की लवकरात लवकर राघव आणि सिंधू येतील आणि ऋषभ आणि रेश्मा देखील येतील. पण फक्त ऋषभच आलेला असतो. ऋषभ आईला विचारतो, की "रेश्मा आली नाही का?" तेव्हा ती म्हणते, "रेश्मा अजूनही आलेली नाहीये. तुला अजूनही रेश्माचंच पडलं आहे का?" असा टोमणा देखील ती त्याला मारते. ऋषभ नाराज झालेला असतो. सिंधू आणि राघव आले नाहीत का? असं देखील तो विचारतो. राजश्री त्याला म्हणते, "आता ते दोघेही 5च मिनिटात येत आहेत." ऋषभ म्हणतो, "मी पूजेला सुरुवात करतो." ऋषभने पूजा करायचं ठरवलेलं आहे. राजश्री वाट पाहत बसलेली असते आणि तेवढ्यात रेश्मा आलेली आहे. रेश्माला पाहून ऋतुजा आणि राजश्री यांना आनंद होतो. पण रेश्माने आल्याआल्याच एक गोष्ट क्लिअर करून टाकली आहे, की आपण फक्त इथे आलेलो आहे. आपण ही पूजा अजिबात करणार नाहीये. रेश्माची ती गोष्ट ऐकून ऋतुजाला मात्र खूपच राग येतो. "तू इथं कशाला आलीस मग? पूजा करायची नव्हती ना, तर यायलाच नको होतं," असं देखील ऋतुजा तिला बोलते. पण रेश्मा मात्र तेथेच उभा असते. राघव आणि कृष्णा आता घरून चाललेले असतात. राघव आणि कृष्णा एकमेकाशी बोलत असतात, तेव्हा मधू देखील तिथेच असते. कृष्णा आत जाते, तेव्हा मधूने चान्स मारलेला आहे आणि मधू म्हणते, "राघव, आपण आत्ताच्या आत्ता राजश्री आईंना हे सांगणं गरजेचं आहे, की ही सिंधू नसून कृष्णा आहे. कारण त्यांची तिच्यामध्ये अटॅचमेंट वाढत चाललेली आहे आणि परत ही गोष्ट आपल्याला सांगणं कठीण जाईल." राघव मात्र म्हणतोय, की आत्ता अजूनही ती योग्य वेळ आलेली नाहीये. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच ते सांगणं गरजेचं आहे. पण मधू म्हणते, ती योग्य वेळ कधी येणार आहे? राघव म्हणतो, त्या गोष्टीची काळजी तू करू नको. मला वाटतंय, की सध्या तिला हे सांगणं गरजेचं नाहीये, कारण तिची तब्येत अजूनही पहिल्यासारखी झालेली नाहीये. तिची तब्येत अजून सुधारत आहे. तिची तब्येत व्यवस्थित सुधारल्यानंतरच आपल्याला हे सत्य तिला सांगणं गरजेचं आहे. आता तू काहीही बोलणार नाहीस असं देखील राघवने तिला सांगितलेलं असतं. आता राघव निघून जातो आणि मधू त्याच्याकडे पाहत राहते. मधूला असं वाटत असतं, की राघव आपलं ऐकेल, पण राघवने ऐकलेलं नसतं. ऋषभने वडाच्या झाडाची पूजा करण्यास सुरुवात केलेली असते आणि धागा गुंडाळून तो फेऱ्या देखील मारत असतो. रेश्मा त्याला पाहत असते. आपण ऋषभचा किती हेट करतोय, पण ऋषभला मात्र जन्मोजन्मी आपल्यासारखीच बायको पाहिजे हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत असतं. तेवढ्यात सिंधू आणि राघव देखील आलेले असतात आणि त्या गोष्टीमुळे राजश्रीला खूपच आनंद झालेला असतो. पण सिंधूची साडी पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो. त्या म्हणतात, "सिंधू, तुझ्या साडीला काय झालं आणि त्यावर असे रंग का टाकलेले आहेत?" तेव्हा सिंधू म्हणते, "आत्ता पूजेची वेळ झाली ना मदर्स, आता ना सांगण्यासाठी वेळ नाहीये. ती खूप मोठी स्टोरी आहे. मला वाटतं त्याच्यावर आपण नंतर बोलूया. आत्ता आपण त्वरित पूजेला सुरुवात करूया." राजश्री देखील या गोष्टीला तयार होते आणि आता सिंधूने पूजेला सुरुवात केलेली आहे. ज्या गोष्टीसाठी सिंधूने एवढा आटापेटा केला, ती गोष्ट आता घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंधूने अगदी मनापासून ही पूजा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि राघवचं देखील या गोष्टीकडे बारकाईने लक्ष आहे. आईच्या तब्येतीसाठीच ही पूजा करत असेल का, असा प्रश्न देखील त्याच्या डोक्यात येतो आणि सिंधूने मात्र ही पूजा राघवसाठीच करायला सुरुवात केली आहे. राजश्री राघवला देखील सिंधूच्या बरोबर पूजा करण्यास सांगते आणि तेव्हा राघव आणि सिंधू मिळून ही पूजा करत असतात आणि मधू मात्र लांबून ही पाहत असते. राघव आणि सिंधू अगदी तन मन धनाने ती पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंधू पुढे तर राघव मागे अशा पद्धतीने ते दोघेही वडाला फेऱ्या मारताना आपल्याला पाहायला मिळतात. राघव पाठीमागून येत असतो, तेव्हा जवळ पडलेल्या खिळ्यावर त्याचा पाय पडेल या भीतीने सिंधू त्या खिळ्याकडे पाहत असते. अलगदच आरतीच्या ताटातील 2 फुलं उचलून ती त्या खिळ्यावर टाकते, की जेणेकरून राघवला तो खिळा घुसू नये. राघवचं देखील त्या गोष्टीकडे लक्ष जातं.
पण राघव काहीच बोलत नाही. राघवच्या हातामध्ये दोरा असतो आणि तो मनोमनी इच्छा करत असतो, की मला सिंधूसारखीच पत्नी जन्मोजन्मी मिळली पाहिजे. मधूचा मात्र चांगलाच जळफळाट होत असतो. राघवच्या पायात तो खिळा अजिबात घुसत नाही आणि सिंधू आणि राघव यांची पूजा यथासांग पार पडते. आता राघव आणि सिंधू वडाच्या झाडाचं दर्शन घेतात. जन्मोजन्मी आम्हाला अशाच पद्धतीनं एकमेकांना मिळू दे असं त्यांनी वडाच्या झाडाला मागितलेलं आहे. राघव सिंधूकडं पाहत राहतो. तू खरंच कृष्ण नाहीयेस, तू सिंधूच आहेस. पण तू हे का मान्य करत नाही ते मला कळत नाहीये. पण मला तुझ्यासारखीच पत्नी पाहिजे. मला तूच पाहिजे असं देखील तो मनोमनी म्हणत असतो. राजश्री, ऋतुजा यांच्या पाया पडल्यानंतर राघव म्हणतो, आता मला जाणं गरजेचं आहे. राजश्री आणि ऋतुजा पुढे जातात तेव्हा राघव थांबलेला असतो आणि सिंधूला म्हणतो, की आज तर काय तू उपवास केलेला नाही, त्यामुळे उपवास सोडण्याची काही गरज नाही. मी ऑफिसला जातो म्हणून तो निघून चाललेला असतो. तेव्हा गोदा मावशी मात्र त्याला थांबवते आणि म्हणते, "अहो, हिने उपवास केलेला नसला तरी आईंना काय वाटेल या गोष्टीचा विचार करा ना. तुम्ही जर का असंच निघून गेलात तर आईंना वाटेल, की तुम्ही हिचं काहीच ऐकलं नाही आणि त्यांना वाईट वाटेल. हिचा उपवास सोडायला पाहिजे आणि ते आईंच्या समोर सोडायला पाहिजे. यासाठी तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी येणं गरजेचं आहे." त्या दोघी पुढे जातात आणि राघव आता ऋषभबरोबर बोलत आहे. राघव म्हणतोय, "काही जरी असलं तरी मला ही सिंधूच आहे असं वाटतंय आणि माझ्याकडं त्यासाठी पुरावा आहे." ते दोघेही जेव्हा घरी येतात, तेव्हा ऋषभ विचारतो, "कसला पुरावा तुझ्याकडे आहे?" तेव्हा तो म्हणतो, की "मी जेव्हा कृष्णाच्या रूममध्ये गेलो होतो, तेव्हा मी पाहिलं होतं, की तिने उपवास सोडलेला नाहीये. तिचं जेवणाचं ताट आणि फराळाचा बाऊल तिने तिच्या बेडच्या खाली लपवून ठेवलेला आहे. तू बघ." तेव्हा ऋषभ खाली पाहतो तर बेडखाली काही नसतं. ऋषभ म्हणतो, "तुला भास झाला असेल, कारण इथं तर काहीच नाहीये." स्वतः राघव जेव्हा बेडच्या खाली पाहतो, तेव्हा त्याला देखील समजतं, की इथं तर काहीच ठेवलेलं नाहीये. कृष्णाने अगोदरच ते सगळं बाजूला करून ठेवलेलं असतं. ऋषभ रूममध्ये इकडं-तिकडं ते पाहू लागतो आणि म्हणतो, "असं का होतंय मला कळत नाही." ऋषभ राघवला म्हणतो, की "आपल्याला काहीतरी चांगला सॉलिड पुरावा जमा करावा लागणार आहे, तरच आपण सिद्ध करू शकू, की ही सिंधू आहे." सिंधू मात्र मनात राघवची माफी मागते आणि म्हणते, की "मीच ते ताट आता लपवून ठेवलेलं आहे." मधू मात्र चांगलीच चिडलेली आहे. कारण कृष्णा आणि राघव या दोघांनी मिळून पूजा केलेली आहे आणि आता कृष्णा सिंधू बनून माझ्यापासून राघवला हिरावून घेते ही गोष्ट तिच्या लक्षात येत आहे. या कृष्णाला मी आता माफ करणार नाही. मी सुद्धा मधुराणी आहे आणि आता मी काय करते ते बघ असं ती मनाशी म्हणत आहे. तर इकडे राघव शांतपणे आज झालेल्या सर्व गोष्टींचा विचार करत आहे. आपण कशाप्रकारे सिंधूला तयार केलं, ही सिंधूच आहे अशा त्याच्या डोक्यामध्ये विचार येत आहेत. कशाप्रकारे आपण तिच्यावर रंगाची उधळण केली आणि तिची पांढरी पडलेली साडी रंगीबेरंगी करून आपण पूजेला तिला घेऊन गेलो आणि त्यानंतर कृष्णाने यथासांग ती पूजा कशी व्यवस्थितपणे पार पाडली. पण तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक गोष्ट क्लिक होती, ती म्हणजे मी आणलेली रंगीत साडी ही अचानक पांढरी कसं काय होत गेली असेल? पांढरी होणं शक्य आहे, पण इतकी पांढरी शुभ्र होणं शक्य नाहीये, म्हणजे नक्कीच तिच्याबरोबर काहीतरी वेगळंच झालेलं असेल. ही गोष्ट आपण सिंधूलाच विचारूया का? असा विचार करून ते आता तो सिंधूकडे चाललेला असतो. इकडे कृष्णा शांतपणे गाणे ऐकत बसलेले असते. राघव तिच्या समोर येऊन उभा राहतो. अचानक आलेल्या राघवमुळे ती दचकते आणि त्याच्या अंगावर पडते. राघव आणि कृष्णा एकमेकाच्या जवळ आलेले असतात आणि मधू ही गोष्ट पाहत असते. मधूचा अजूनच जळफळाट होत आहे. या दोघांचं नक्की काय चाललंय हेच तिला कळत नाही. लवकरच खरोखरच हे दोघं लग्न करतील का काय असा प्रश्न देखील तिला पडलेला असतो. आणि राघव देखील तीच गोष्ट विचारायला आलेला असतो. राघव तिला म्हणतो, "तू माझी सिंधूच आहे असं मी समजतो आणि तू माझ्याशी लग्न कर." तेव्हा ती म्हणते, "प्रत्येक वेळेस तुझी गोष्ट तेथेच काढून बसते. मी सिंधू नाहीये आणि मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. ही गोष्ट मी तुला अगोदर सांगितलेली आहे ना?" तेव्हा राघव ती गोष्ट सोडून देतो आणि विचारतो, की "आज तुझी साडी अचानक एवढी पांढरी कसं काय झाली आहे?" तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो. आता आपण हिच्या रूममध्ये गेलेलो जर का कृष्णाने सांगितलं, तर राघवला कळेल, की हे सगळं काही आपणच केलेलं आहे. खरं तर कृष्णाने मधूला जाताना पाहिलेलं असतं, पण तिला आता वादविवाद नको असतो. त्यामुळे ती म्हणते, की "मला काय माहीत नाहीये. तूच कदाचित जुनी साडी आणली असेल आणि त्यामुळे तिचा रंग फिका पडत गेलेला असेल. आपल्याला त्यातलं काही कळत नाही. आपल्याला शांतपणे गाणे ऐकू दे." असं म्हणून ती आता स्वतःच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा तेथे मधू बसलेले असते.
मधू तिला म्हणते की आज पूजा व्यवस्थित पार पडली ना? तेव्हा सिंधू म्हणते, "आपण ही पूजा फक्त आणि फक्त राजश्री मदरसाठी केलेली आहे." तेव्हा मधू देखील हसत म्हणते की "हो, मला देखील माहिती आहे ही पूजा फक्त तू मदरसाठी केलेली आहे. तुझ्या मनामध्ये काहीच नाहीये." उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कृष्णाला मधू म्हणते की "मी आता तुला एक मोठं गिफ्ट देणार आहे." तेव्हा कृष्णा एकदम खुश होते आणि विचारते की "कसलं गिफ्ट तू मला देणार आहे?" तेव्हा ती सांगते की "तुला जी मुलगी पाहिजे होती ना, ती मुलगी मिळालेली आहे आणि आता मी ती मुलगी तुला देणार आहे." तिकडे राघवने रूम सजवलेली आहे आणि त्या ठिकाणी तिला कृष्णाला बोलवून तो म्हणतोय की "मला तुला काहीतरी विशेष सांगायचं आहे." कृष्णा म्हणते, "काय विशेष सांगायचं आहे?" तेव्हा राघव म्हणतो, "तूच माझी सिंधू आहे आणि तू माझ्याशी लग्न कर." तेव्हा मात्र कृष्णा चिडते आणि राघवच्या सणसणीत थोबाडीत ठेवून देते आणि या गोष्टीमुळे राघवला मात्र खूपच राग आलेला आहे. अचानक झालेल्या या गोष्टीमुळे राघव तिच्याकडे चिडून पाहत आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक